हाय फ्रेंड्स, चला तर मग मी आज तुम्हाला साडीतनं ब्लाऊज पीस कसा कट करायचा ते दाखवत आहे. आणि साडीतून ब्लाऊज पीस कट करायचा करून त्याला पिको फॉल कसा करायचा तेही तुम्हाला दाखवणार आहे. माझ्या बरोबर पुढे कंटिन्यू करा. कंटिन्यू करते मी. ही खूप छान साडी आहे, पैठणी आहे. इथं स्ट्रेट लाईन दिलेली आहे त्यामुळे मी स्ट्रेटच कट करते. ह्याच्यावर एकदम स्ट्रेटच आहे, सगळं व्यवस्थितच आहे. हे जसं सिल्क साड्या असतील तर ते आपल्याला स्ट्रेट कट करता येत नाहीत. ही पैठणी आहे त्यामुळे खूप छान ह्याच्यावर कट करता येते. मी जरा ब्लाऊज पीसच्या काठाच्या इथून थोडंसं अर्धा इंच मार्जिन सोडून कट करते की आपल्याला व्यवस्थित नंतर काठ जॉईंट करताना काही प्रॉब्लेम येऊ नये, काठाचे धागे निघणार नाहीत. म्हणून साठी मी एवढंसं, हे बघा इथं दिसतंय, अर्धा इंच सोडले मार्जिन आणि कट केले. जास्त नाही मी सोडलं मार्जिन इकडे, नंतर साडी कमी पडायला नको म्हणून जास्त नाही सोडलं. कट करते असं अर्धा इंच सोडून. आपल्याला नंतर फोल्ड ब्लाऊज शिवते वेळी हे आपल्याला असं काठाला फोल्ड करता येईल ना, असं आतमध्ये फोल्ड करायला येईल व्यवस्थित, म्हणून साठी मी जास्त नाही सोडलं. तर बघा इथं माझा ब्लाऊज पीस कट करून झालाय. आपल्याला ब्लाऊज पीस कट करून शिवायचा पण आहे. खूप छान साडी ही. हा ब्लाऊज पीस आहे असा रेड कलरचा, आतल्या साईडनं ग्रीन कलर आहे, उलट्या साईडनं ग्रीन कलर आहे. साडी बघायची म्हणलं तर खूप छान आहे साडी. हे बघा तुम्ही पाहू शकता, पैठणी साडी, त्याच्यावर अशी डिझाईन आहे. साडीचा पदर असा आहे, कस्टमरची आहे ही साडी. खूप छान आहे, त्याला असे छान गोंडे पण आहेत. दाखवते तुम्हाला, छान गोंडे पण आहेत, असे छान आहेत गोंडे. तर मग चला मी तुमच्या सोबत ह्याचा स्टिचिंगचा कटिंग व्हिडिओ शेअर करणार आहे. कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल. चला तर मग बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला लगेच व्हिडिओ भेटेल. मी व्हिडिओ टाकले तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय.